जीवन अधिक निरोगी, अधिक सक्षम. आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन. नमस्कार. विश्वस्वास्थ्यम भवतु. मी डॉक्टर दीपाली ठाकूर आयु निर्माण हेल्थ फाउंडेशनच्या एका नवीन सदरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. हे सदर म्हणजे मी रुग्ण बोलतोय. या माध्यमातून आपल्या इथे ट्रीटमेंट घेतलेल्या रुग्णांच्या काही प्रतिक्रिया आम्ही सादर करणार आहोत. तर भेटूयात आपल्या एका स्त्री रुग्णाला, जिचं नुकतंच 5 महिन्यापूर्वी मिसकॅरेज झालेलं आहे. त्यामुळे शरीरात वातवृद्धीची लक्षणं होती. वातवृद्धीसाठी श्रेष्ठ अशी स्नेहन चिकित्सा आम्ही त्यांना दिली आणि त्यानंतर स्वेदनही त्यांना देण्यात आलं. यानंतरचा त्यांचा अनुभव जाणून घेऊया त्यांच्या शब्दामध्ये. आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत मॅडम. आपलं नाव? माझं नाव धनश्री सर्कलवाड. आपण कुठून आलात मॅडम? मी चिंचवड वरून आली आहे. आणि इथे येण्याआधी म्हणजे इथे येण्याचा तुमचा उद्देश काय होता किंवा तुम्हाला काही त्रास होता का? त्रास म्हणजे बेसिकली माझं रिसेंटली 5 महिन्यापूर्वी मिसकॅरेज झालेलं आहे. सो मला थोडंसं बॉडीला रिलॅक्स व्हायचं होतं आणि जसं की मॅमनी माझी नाडी चेक केली, माझ्यात ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यांनी मला खूप व्यवस्थितपणे सांगितलं. आणि मला आज जो त्यांनी मसाज दिलेला आहे, ओ माय गॉड, खूपच छान. म्हणजे मी इतकी मोकळी झाली आहे ना. माझी अशी इच्छा आहे की मला हा मसाज रोज मिळावा. बट जसं त्यांनी सांगितले की हा मसाज काय आपण रोज घेऊ शकत नाही, बट मी मंथली घेण्याचा खूप प्रयत्न करेन. आणि मसाजने तुम्हाला किंवा प्रेशरने तुम्हाला आता फरक काय वाटतोय किंवा मॅडमची तुम्ही औषधं घेतलेली आहे आधीही, त्याने तुम्हाला काही फरक वाटला? खूप चांगला फरक आहे मॅम. जसं तुम्ही विचारलं, मसाजमुळे माझी पूर्ण बॉडी रिलॅक्स झालेली आहे. हात पाय असे मोकळे झाल्यासारखे वाटत आहेत. खूप छान आहे अनुभव. धन्यवाद मॅडम. थँक्यू. जर तुम्हाला कोणत्याही आरोग्य समस्येसाठी आयुर्वेदिक औषधे हवी असतील किंवा आयुर्वेदिक थेरपीज करून घ्यायच्या असतील तर आजच संपर्क करा. आमच्या छत्रपती संभाजीनगर आणि पुणे शाखांवर तुम्हाला मिळेल विश्वास, गुणवत्ता आणि अनुभवी तज्ज्ञांची मार्गदर्शनाची हमी. खाली दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क साधा. अशा आहेत आमच्या रुग्णांच्या प्रतिक्रिया. रुग्णांचा त्रास जाणून घेऊन त्याच्या आवश्यकतेनुसार औषधी स्वरूपात किंवा थेरपी स्वरूपात आम्ही त्यांना सेवा देत असतो. आयु निर्माण हेल्थ फाउंडेशनचा समाजाला नेहमीच काहीतरी चांगलं किंवा उत्तमोत्तम देण्याचा असा मानस असतो. मग ते औषधांच्या स्वरूपात असो, काही थेरपीच्या माध्यमातून असो किंवा काही सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून असो. हीच गोष्ट मनात ठेवून आम्ही तुमच्याकरता घेऊन आलो आहोत आयुर्वेदिक दिनदर्शिका 2026. 2026 या वर्षाचं जल्लोषपूर्ण आणि आरोग्यदायी स्वागत व्हावं म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न. आयुर्वेदाचं कुठलंही काम धन्वंतरी स्मरणाशिवाय शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे सुरुवातीला धन्वंतरींचं स्मरण केलेलं आहे. त्यासोबतच अश्विनी कुमार, देवतांचे वैद्य यांचाही आयुर्वेद अवतरणात खूप मोठा सहभाग आहे. त्यामुळे त्यांचंही स्मरण केलेलं आहे. आणि आयुर्वेदातील 3 महान ऋषी, चरक ऋषी, सुश्रुत आणि वाग्भट, ज्यांचे 3 आधारभूत ग्रंथ हे आयुर्वेदाचा पाया आहे, या सगळ्यांचं आयुर्वेदिक दिनदर्शिकेच्या प्रारंभी आम्ही स्मरण केलेलं आहे. त्यानंतर या दिनदर्शिकेत आपल्याला ऋतूनुसार आहार विहार, कुठल्या ऋतूमध्ये काय टाळावं काय घ्यावं याचं सविस्तर वर्णन आहे. त्यासोबतच दिनविशेष म्हणजे कुठल्या दिवशी आपल्या बाळाला स्वर्णप्राशन करावं, नस्यासाठी श्रेष्ठ दिवस कुठला, विरेचन कधी करावं किंवा आपल्या शरीरानुसार ऋतूनुसार योग्य तो आहार किंवा योग्य ती पंचकर्मातली चिकित्सा, आयुर्वेदातली चिकित्सा कुठल्या दिवशी काय घ्यावी, सणानुसार आहार काय असावा, या सगळ्या गोष्टींचं छान वर्णन याच्यात दिलेलं आहे. तसेच त्यासोबत आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन ही संस्था कार्य कशी करते, तिचं उद्देश काय आहे, विजन मिशन काय आहे, याची पण सविस्तर कल्पना आपल्याला याच्यात दिली गेली आहे. त्याबरोबरच आयुर्वेद क्षेत्रातील नामवंत वैद्य यांचंही लेख स्वरूपात मार्गदर्शन आपल्याला याच्यात लाभणार आहे. त्याचबरोबर एक छोटेखानी अशी दिनदर्शिका पण आपण केलेली आहे, जी तुम्हाला गाडीमध्ये किंवा सहज कुठेही सोबत घेऊन जाता येईल अशी. यामध्ये देखील आपण दिनविशेष व्यवस्थित वर्णन केलेलं आहे. त्यासोबतच ऋतूनुसार काय करावं आणि काय टाळावं याचं देखील वर्णन आहे. आणि काही वनस्पतींचं कविता स्वरूपात तुम्हाला इथे वर्णन मिळेल. त्यासोबतच काही छोटे छोटे घरगुती उपाय जे तुम्ही घरच्या घरी करून बरे होऊ शकता, अशा गोष्टींचं यात वर्णन केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सबस्क्रायबर्ससाठी ही दिनदर्शिका पूर्णपणे मोफत आहे.
खाली बायोमध्ये आपण लिंक दिलेली आहे, ती डाउनलोड करून PDF स्वरूपात तुम्ही ही दिनदर्शिका मोफत मिळवू शकता. आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि ही दिनदर्शिका मोफत मिळवा. काही अडचण असल्यास खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. धन्यवाद.